या दोन्ही देशांचं रूपांतर चीनने ज्या पद्धतीने आपल्या वसाहतींमध्ये केलेलं आहे, पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अजिबात चांगली नव्हती. असं असताना चीन एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गुंतवणुकी या पाकिस्तानमध्ये का करतो आहे? आणि आता चीनने इतर बंदरांच्या बाबतीत, श्रीलंकेच्या इतर जमिनी किंवा भूखंडांच्या बाबतीमध्ये अशाच प्रकारची सौदेबाजी ती आता सुरू केलेली आहे. देश हे अजूनही आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते करताना दिसत आहेत. परंतु या वेळेला मात्र युद्धाच्या ऐवजी ते कर्जाचा आधार घेतात. अमेरिकेचा जो महासत्तेचा दर्जा आहे तो आता राहिलेला नाहीये. एकूणच डॉलर इकॉनॉमीला देखील सुरुंग लागायला लागला आहे. मित्रांनो, आज आपण भारताचे जे दोन मुख्य शेजारी आहेत, पाकिस्तान आणि श्रीलंका, आणि ह्या दोन्ही देशांमध्ये आज जी राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे, या राजकीय अस्थिरतेवरती आपण चर्चा करणारच आहोत. परंतु या राजकीय अस्थिरतेसाठी जे मुख्य कारण आहे ते म्हणजे त्या देशांमधल्या आर्थिक समस्या, आणि या आर्थिक समस्यांमधनं ही राजकीय अस्थिरता कशा पद्धतीने निर्माण झालेली आहे. आणि या आर्थिक समस्यांच्या मुळाशी जरी त्या त्या देशामधल्या सरकारांची धोरणं ही बऱ्याच प्रमाणामध्ये जबाबदार असली, तरी त्यामागचा जो मुख्य घटक आहे आणि ज्याकडे फारसं लक्ष हे दिलं जात नाहीये, तो म्हणजे ह्या दोन्ही देशांवरचा चीनचा प्रभाव. या दोन्ही देशांना चीनने दिलेले कर्ज, या दोन्ही देशांचं रूपांतर चीनने ज्या पद्धतीने आपल्या वसाहतींमध्ये केलेलं आहे, म्हणजे पूर्वीच्या काळी वसाहतवादाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने युरोपियन देश हे आपल्या वसाहती निर्माण करायचे आणि या वसाहतींचं कार्य हे प्रामुख्याने कच्चा माल पुरवणं आणि त्यांचा पक्का माल विकणं अशा स्वरूपाचं होतं. या पूर्णपणे या दोन्ही देशांचं रूपांतर ज्या पद्धतीने अशा वसाहतींमध्ये झालेलं आहे, किंबहुना ज्या पद्धतीचे आता आंदोलन या दोन्ही देशांमध्ये होत आहेत, आणि त्या आंदोलनाचा मुख्य सूर असा आहे की ह्या दोन्ही देशांमधल्या सरकारांनी आपले देश हे चीनला गहाण टाकलेले आहेत, इथपर्यंत आता त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत. हे आपल्याला बघणं गरजेचं आहे की याच्यामधला जो चायना फॅक्टर आहे, त्या दोन्ही देशांमधल्या आर्थिक समस्यांच्या मागचा, आणि या आर्थिक समस्यांमधनं जी राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे, अर्थात या दोन्ही गोष्टी भारतासाठी अत्यंत चिंतेचे विषय आहेत. विशेष करून श्रीलंकेमधली आर्थिक समस्या ही भारतासाठी अनेक दृष्टिकोनातनं चिंतेची बाब आहे. या आर्थिक समस्येमधनं मोठ्या प्रमाणावरती आता तमिळ अल्पसंख्याक हे तमिळनाडूमध्ये येऊन दाखल व्हायला लागलेले आहेत. त्याचा बोजा हा भारतावरती नक्कीच पडणार आहे. पाकिस्तान हा ज्या वेळेला अशा स्वरूपाच्या राजकीय अस्थिरतेमध्ये जातो, त्या वेळेला तिथं लष्करांनी सत्ता हातात घेण्यासाठी आवश्यक ती पोषक परिस्थिती निर्माण होते. विशेष म्हणजे याच आर्थिक समस्यांमुळे पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, सिद्ध झालेली आहे की पाकिस्तानच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये, की जो इतिहास तसा फार मोठा नाही आहे, याचं कारण असं आहे की पाकिस्तान आपल्या स्वातंत्र्यानंतर बराच काळ पाकिस्तानी लष्करी हुकुमशाहीमध्ये काढलेला आहे. परंतु या लोकशाहीच्या इतिहासामध्ये कोणताही पंतप्रधान हा आपला निर्धारित 5 वर्षांचा कालावधी पूर्ण करू शकलेला नाहीये. अशा प्रकारची अपेक्षा होती की इम्रान खान तरी याला अपवाद ठरतील, परंतु तसंही झालेलं नाहीये. आणि आता हे संपूर्ण प्रकरण पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. पाकिस्तानमध्ये अशा स्वरूपाची अस्थिरता निर्माण झालेली आहे. तोच प्रकार श्रीलंकेमध्ये झाला. एका रात्रीतनं श्रीलंकेच्या संपूर्ण कॅबिनेट मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. आज तिथं जे राजपक्षा गव्हर्नमेंट आहे, किंबहुना घराण्याचं जे राज्य आहे, म्हणजे श्रीलंकेमध्ये अशी परिस्थिती आहे की जी कदाचित इतर देशांमध्ये बघायला मिळेल. एकाच घराण्यामधले 8-8 व्यक्ती हे शासनकर्ते होते. राष्ट्रपती त्याच घराण्यातला, पंतप्रधान त्याच घराण्यातला, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळांमधले त्यांचे 3 आणखीन भाऊ, यांच्याकडे महत्वाचे कॅबिनेट पोर्टफोलिओज होते. त्यांच्या मुलांकडे देखील काही राज्यमंत्री मंडळाची पदही दिली गेलेली होती. त्यामुळे अख्खं श्रीलंका हे राजपक्ष घराणं हे चालवत होतं. आणि हे राजपक्ष घराणंनी श्रीलंका हा पूर्णपणे चीनला विकल्यासारखा केलेला होता. त्यामुळे आज श्रीलंकेमध्ये आणि पाकिस्तानमध्ये अशा प्रकारची राजकीय परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. याची कारणं, या आर्थिक समस्यांची कारणं अगदी थोडक्यामध्ये आपण बघणार आहोत. पाकिस्तानचं पहिले आपण उदाहरण घेऊ. पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांना ज्या पद्धतीचं अपयश हे आता सहन करावं लागतं आहे, त्यामागे किंवा ज्या पद्धतीचा प्रोटेस्ट त्यांना सहन करावा लागतो, आज पाकिस्तानची अवस्था
की एखाद्या यादवी युद्धाकडे घेऊन जाते की काय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. संपूर्ण विरोधी पक्ष त्यांच्या विरोधामध्ये एकवटलेले आहेत आणि इम्रान खान यांच्या अपयशामागे किंवा त्यांना त्यांची इनिंग ही जी अर्धवटच सोडावी लागलेली आहे किंवा त्यांची जी विकेट गेलेली आहे, त्यामागचं एक अत्यंत महत्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे पाकिस्तानचं किंवा इम्रान खान यांचे फसलेली आर्थिक धोरणं. आणि ह्यामध्ये आज पाकिस्तानमध्ये महागाई प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. आर्थिक विकासाचा दर जो आहे तो कमालीचा कमी झालेला आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानमध्ये येणारी परकी गुंतवणूक ही जवळपास बंद झालेली आहे. कारण पाकिस्तान FATFच्या म्हणजे ज्या पद्धतीने फिनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स आहे त्याच्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तान आहे. पण एकूणच जो प्रचंड मोठा विरोधाचा सूर पाकिस्तानी जनतेमधनं येतो आहे आणि तो येतो आहे ते म्हणजे चीनने पाकिस्तानमध्ये केलेल्या प्रचंड इन्व्हेस्टमेंट. आपण लक्षात घेतलं पाहिजे की इम्रान खान यांचं पहिल्यापासूनच जेव्हा ते पंतप्रधान बनले तेव्हापासूनच त्यांच्या अमेरिकेच्या संदर्भामध्ये टीकात्मक अशा स्वरूपाचा सूर होता आणि नंतर नंतर तर इम्रान खान आणि अमेरिका यांच्यामधल्या विसंवाद हा इतका मोठा वाढ झाला की अगदी गेल्या जसं बायडन यांनी अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष पद स्वीकारलेलं आहे, त्यांनी त्यानंतर इम्रान खान यांनी त्यांना कमीत कमी 10 वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण 10 वेळेला बायडननी त्यांचा फोन उचललेला नाही. हे आपल्याला दिसून येते की किती कमालीचे दोघांमधला तणाव हा असला पाहिजे आहे. त्याचप्रमाणे इम्रान खानच्या कारकिर्दीमध्ये सौदी अरेबिया जो पाकिस्तानचा दुसरा मोठा डोनर होता, त्यांच्या बरोबर पण संबंध जे होते ते ताणले गेलेले होते. त्यामुळे एकट्या चीनकडनं मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्टमेंट्स या पाकिस्तानमध्ये होत गेल्या. विशेष म्हणजे चीनचा जो बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह प्रकल्प आहे त्याच्या अंतर्गत चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आता शिनशियांग प्रांत ते अगदी बलुचिस्तान पर्यंत ग्वादर बंदरापर्यंत तो विकसित केला जात आहे आणि त्याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावरती साधन संपत्तीचा विकास हा पाकिस्तानमध्ये होतो आहे आणि त्यासाठी चीनने जवळपास 50 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकी त्या तिथं केलेल्या आहेत आणि या गुंतवणुकीच्या रक्षणासाठी किंबहुना त्या कन्स्ट्रक्शन वर्कसाठी आज जवळपास लाखभर चीनी नागरिक, इंजिनियर्स, लष्करी अधिकारी पाकिस्तानमध्ये तळ ठोकून बसलेत. त्यांना संरक्षण देण्यासाठी पाकिस्तानचं 10% लष्कर हे सध्या त्यासाठी तैनात करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये इम्रान खानवरती मोठ्या प्रमाणावरती टीका होती आहे. विशेष म्हणजे आपण असं बघतो की चीनने हे पाकिस्तानला जे प्रचंड कर्ज देऊ केलेलं आहे, यामध्ये 2-3 प्रकारचे कर्ज, त्या कर्जांकडे मी नंतर येणार आहे. परंतु हे कर्ज देताना चीनने अजिबात हा विचार केलेला नाहीये की पाकिस्तानची रिपेमेंटची कॅपॅसिटी आहे की नाही. कारण पाकिस्तान यापूर्वी देखील 10-12 वेळा पाकिस्तानला IMF आणि वर्ल्ड बँक कडनं बेलआउट प्रोग्राम घ्यावे लागले होते. पाकिस्तान यापूर्वी देखील अनेकदा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अजिबात चांगली नव्हती. असं असताना चीन एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गुंतवणुकी या पाकिस्तानमध्ये का करतो आहे. कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देताना प्रथम तर ते कर्ज परत फेडण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये आहे की नाही हे पहिले बँक तपासून बघते, मग त्यानंतरच हे कर्ज दिलं जातं. परंतु चीनकडनं पाकिस्तानच्या बाबतीमध्ये असा कोणताही प्रकार हा घडलेला नाहीये आणि प्रचंड कर्ज हे पाकिस्तानकडनं चीनकडून घेतलं गेलेलं आहे. अजून पाकिस्तानवरती श्रीलंकेसारखी पाळी आलेली नाहीये. त्याचं कारण एक महत्वाचं असंही असू शकतं की पाकिस्तानची अनौपचारिक अर्थव्यवस्था ही कमालीची स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे फार म्हणजे हे जो फॉरेन मनी येतो याच्यावरनं केवळ सरकारी खर्च हा भागवला जातो, पण त्यांची अनौपचारिक अर्थव्यवस्था स्ट्रॉंग असल्यामुळे अजूनही त्यांना तशी झळ पोचलेली नाहीये. पण तो दिवस फार दूर नाहीये की ज्या वेळेला अशा जसे श्रीलंकेमध्ये आर्थिक कारणामुळे जनते रस्त्यावरती आली, तशाच पद्धतीने पाकिस्तानमध्ये होण्याची शक्यता ही येत्या काळामध्ये अजिबात नाकारता येत नाही. किंबहुना पाकिस्तानच का, ते मी अजूनही काही दक्षिण आशियाई देशांचा उल्लेख करणार आहे, ज्यामध्ये मालदीव्स आहे, ज्यामध्ये नेपाळ आहे, ज्यांच्यामध्ये चायना अशाच प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट करतो आहे आणि या इन्व्हेस्टमेंटमुळे या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आर्थिक समस्या या येत्या काळामध्ये येऊ घातलेल्या आहेत. श्रीलंकेचं जर आपण उदाहरण घेतलं तर आज जरी श्रीलंकेमध्ये कोविड पॅन्डेमिकच्या कारणामुळे असेल किंवा ईस्टर बॉम्ब ब्लास्ट त्यांच्याकडे जे झाले होते त्यानंतर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट त्यांच्याकडे कमी झाल्या, त्याच नंतर कोविड पॅन्डेमिकमुळे त्यांचे जे अर्थव्यवस्थेचे 4 प्रमुख पिलर आहेत श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचे, त्याच्यातला पहिला म्हणजे त्यांचा टुरिझम, पर्यटन जो आहे, या पर्यटनावरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम झाला. आज श्रीलंकेची अर्थव्यवस्था
हे जवळपास 50% हे पर्यटनावरती विसंबून आहे. त्यानंतर दुसरा पिलर आहे तो त्यांचा गारमेंट एक्सपोर्टचा. आज गारमेंट एक्सपोर्ट देखील त्यांचा अफेक्ट झाला आहे. तिसरा जो आहे तो त्यांचा चहाचा एक्सपोर्ट आहे. तो चहाचा एक्सपोर्ट देखील पॅन्डेमिकमुळे मोठ्या प्रमाणावरती अफेक्ट झाला आहे. आणि चौथा जो पिलर आहे तो म्हणजे श्रीलंकन मायग्रंट लेबरर्स जे आहेत, वर्कर जे आहेत, जे परदेशामध्ये जातात आणि फॉरेन रेमिटन्स हा श्रीलंकेमध्ये पाठवतात, त्याच्यावरती पण अफेक्ट झालेला आहे. आणि राजपक्षा गव्हर्नमेंटचे काही निर्णय पण चुकलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, शेतीसाठी केमिकल फर्टिलायझर्स वापरायचे नाहीयेत आणि त्याचा इम्पोर्ट त्यांनी थांबवला होता, आयात थांबवली होती. याचं कारण असं होतं की त्यांना फॉरेन जो एक्सचेंज आहे जो अत्यंत कमी झालेला आहे, म्हणजे याला परकी गंगाजळी आपण म्हणतो, ती श्रीलंकेकडे ॲज गुड ॲज नाहीये. म्हणजे आजही त्यांच्याकडे पेट्रोल डिझेल घेण्यासाठी त्यांच्या बँकांमध्ये पैसे नाहीयेत. ही परिस्थिती किंवा फॉरेन एक्सचेंज वाचवण्यासाठी, प्रिझर्व्ह करण्यासाठी त्यांनी फर्टिलायझरचा इम्पोर्ट जो आहे तो थांबवलेला होता. त्याचा परिणाम ऍग्रिकल्चर उत्पादनावरती किंवा प्रोडक्शनवरती झाला आणि त्यांच्याकडे फूड शॉर्टेज हे निर्माण झालेलं होतं. त्याचप्रमाणे त्यांनी काही पॉप्युलिस्ट निर्णय पण घेतलेले होते, जसं त्यांच्याकडे इन्कम टॅक्स आणि व्हॅट याच्या कलेक्शनची जी थ्रेशोल्ड आहे किंवा जी मर्यादा आहे ती मर्यादा त्यांनी वाढवलेली होती आणि त्यामुळे रेव्हेन्यू जनरेशनवरती अफेक्ट झालेला होता. हे जरी निर्णय असले तरी राजपक्षा घराण्याचे आणखी सगळ्यात महत्वाचा निर्णय जो होता तो म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने चीनकडनं कर्ज घेतलं. आता मुद्दा असा येतोय की अनेकदा आवश्यकता नसताना, फॉर एक्झाम्पल याचे एक फार उत्तम उदाहरण आपल्याला देता येईल की चीनचा जो हंबनतोटा बंदर आहे, या हंबनतोटाच्या विकासाचं कंत्राट हे पूर्णपणे चीनला दिलं गेलं. अर्थात या विकासाची खरं तर अजिबात आवश्यकता नव्हती. यासाठी चीनच्या एक्झिम बँकेने फार मोठ्या प्रमाणावरती कर्ज देऊ केलं आणि हे कर्ज दिल्यानंतर त्याचा इंटरेस्ट रेट पण अत्यंत मोठा होता आणि हे कन्स्ट्रक्शन पूर्ण झाल्यानंतर हा इंटरेस्ट रेट देणं किंवा त्याचे हप्ते भरणं हे श्रीलंकेसाठी शक्य नव्हतं. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये चायनाने कोणत्याही प्रकारची दयामाया न दाखवता किंवा काही कर्ज त्याच्यातले एक्झेम करणं म्हणा किंवा माफ करणं म्हणा असंही न करता किंवा इंटरेस्ट रेट कमी न करता सरळ सरळ त्यांच्याबरोबर सौदेबाजी केली. आणि या सौदेबाजीच्या अंतर्गत चीनने सांगितलं की हे जे हंबन तोटा बंदर आहे, जर तुम्हाला ते त्याच्यावरचं कर्ज तुम्ही देऊ शकत नसाल तर हे बंदर जे आहे हे आम्हाला तुम्ही लीज वरती द्या. आणि 99 वर्षांच्या लीज वरती हंबन तोटा बंदर हे आता चीनकडे आलेलं आहे. आणि आता चीनने इतर बंदरांच्या बाबतीत, श्रीलंकेच्या इतर जमिनी किंवा भूखंडांच्या बाबतीमध्ये अशाच प्रकारची सौदेबाजी ही आता सुरू केलेली आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे जे आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे की याच्यातनं चीनच्या कर्जाचा एक पॅटर्न पुढे येतोय. त्या कर्जाच्या पॅटर्नकडे मी येणारच आहे, परंतु हाच प्रकार तुम्हाला आता मालदीवच्या बाबतीमध्ये घडताना दिसतो आहे. मालदीवमध्ये देखील लोक रस्त्यावरती आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने चीन हा तिथं आपल्या लष्करी म्हणजे संरक्षणाच्या कारणासाठी त्यांच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न करतोय आणि मोडस ऑपरेंडी सेम आहे. या मोडस ऑपरेंडीमध्ये अशा स्वरूपाचे विकास प्रकल्पांसाठी कर्ज देणं, ते कर्ज परत फेडण्याची क्षमता ही या देशांमध्ये नसल्यामुळे त्यांच्याकडनं सौदेबाजी करून त्यांच्या जमिनी बळकावणं, याच मोडस ऑपरेंडीच्या अंतर्गत ते आता नेपाळमध्ये देखील अशाच पद्धतीचा जो प्रयोग आहे ते करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे याच्यातला चायना हँड हा लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता नेमकं चीनचा हा डेट ट्रॅक काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि तो फार महत्वाचा आहे. पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी मध्ययुगीनपर्यंत आपण असं बघतो की अनेक राजा महाराजांचं आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी युद्ध हे महत्वाचं साधन होतं. युद्धाच्या माध्यमातून आपल्या साम्राज्याचा विस्तार हा केला जायचा. आधुनिक काळामध्ये म्हणजे अगदी 21व्या शतकामध्ये आपल्याला देश हे अजूनही आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते करताना दिसत आहेत. परंतु या वेळेला मात्र युद्धाच्या ऐवजी ते कर्जाचा आधार घेत आहेत. आणि आता हे एक नवीन साधन हे पुढे आलेलं आहे आणि ज्याला आपण 21व्या शतकातलं एक युद्धाचं रूप असंच म्हणू शकतो. आणि चीन अत्यंत उत्तम पद्धतीने ते राबवतो आहे. अनेक आकडेवारी याच्यामधनं पुढे येत आहेत. गेल्या म्हणजे साधारणतः 2001 ते 2018 या साधारणतः 17-18 वर्षांच्या काळामध्ये चीनने 900 अब्ज डॉलर्सचं कर्ज हे देऊ केलेलं आहे अनेक देशांना. त्याचप्रमाणे चीनचा BRI प्रोजेक्ट आला, बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह प्रोजेक्ट आला. त्या प्रोजेक्टच्या अंतर्गत देखील चीनने साधारणतः $250 अब्ज डॉलर्सचे कर्ज हे 77 देशांना देऊ केलेलं आहे. आता बघा, चीनकडनं ज्या पद्धतीचे कर्ज दिले जातात, चीनकडनं हे 3 पद्धतीचे कर्ज हे सध्या दिले जात आहे. त्यामुळे आपल्याला एकूणच चीनची जी मोडस ऑपरेंडी आहे ते आपल्या लक्षात येईल. पहिलं जे कर्ज आहे ज्याला चीन कन्सेशन लोन्स असं म्हणतो,
आणि अशा प्रकारचे जे कन्सेशन लोन्स आहेत हे चीनकडनं मोठ्या प्रमाणावरती दिले जातात. हे लोन साधारणतः 500 अब्ज डॉलर्स पर्यंत चीनने आतापर्यंत दिलेले आहेत. दुसरा जो लोनचा प्रकार आहे तो चीनकडनं दिला जातो त्याला हिडन लोन्स असं म्हणतात. आता हिडन लोन्स म्हणजे ज्याला छुप कर्ज असं आपण म्हणू शकतो. हे जे छुप कर्ज आहे याला छुप कर्ज आपण का म्हणतो, तर त्यामागचं कारण असं आहे की या कर्जांची माहिती जी आहे ती IMF किंवा वर्ल्ड बँकला नाहीये आणि त्या कर्जांची जाणीवपूर्वक माहिती लपवली जाते. जे हिडन लोन आहे हा एक इतका म्हणजे ज्याचा युनिक अशा प्रकारचं हे कर्ज आहे की अनेकदा कर्ज हे एखादा देश दुसऱ्या देशाच्या सरकारांना देत असतो, परंतु हे जे हिडन लोन आहे हे केवळ सरकारांना दिलं जात नाही, तर ज्या प्रायव्हेट कॉर्पोरेशन्स आहेत त्यांच्याकडनं दिलं जातं. हे लोन देण्यामध्ये चीनच्या ज्या बँक्स आहेत या बँकांकडनं हे लोन दिलं जातं. विशेष म्हणजे या बँकांना पूर्ण अधिकार दिले जातात की तुम्ही कशा पद्धतीचं निगोशिएशन करायचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला हे हिडन लोन चीनकडनं एखाद्या देशाला दिलं जातं तेव्हा त्या देशाबरोबर अग्रीमेंट केला जातो आणि या अग्रीमेंट मधली एक अत्यंत महत्वाची टर्म आणि कंडिशन असते ती म्हणजे ही अमाऊंट किती आहे, याच्यावरचं इंटरेस्ट रेट किती आहे, याच्या हप्त्यांचं कशा पद्धतीने डिसाईड केलं गेलं, रिपेमेंटची मोडस ऑपरेंडी काय आहे, कशा पद्धतीने ते रिपेमेंट करायचं, या सगळ्या गोष्टींची माहिती गुप्त ठेवली जाते. याची माहिती जो देश कर्ज घेतो त्याच्यावरती ऑब्लिगेशन आहे, त्याच्यावरती बंधन आहे की त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये याची माहिती कोणालाही द्यायची नाही. त्यामुळे हे हिडन लोन जे आहे असं हिडन लोन साधारणतः 550 अब्ज पर्यंत चीनने आता दिलेलं आहे आणि ते बऱ्याच देशांना दिलं. अर्थात त्याच्या माहिती पुढे येणं गरजेचं, पण साधारणतः 80 ते 85 देशांना चीनने अशा प्रकारचं हिडन लोन दिलेलं आहे. आणि या हिडन लोन मध्ये चीनच्या बँकांना पूर्ण अधिकार दिले गेलेले आहेत. म्हणजे ते कशा पद्धतीने ते वसूल करायचं, त्यासाठी निगोशिएशन कशा पद्धतीने करायचं, ते माफ करायचे की नाही, त्याचा इंटरेस्ट रेट कमी करायचा की नाही, या पद्धतीने दिलं गेलं. म्हणजे पहिले आहे कन्सेशन लोन, दुसरा आहे हिडन लोन आणि तिसरा आहे BRI जो प्रोजेक्ट आहे, बॉर्डर अँड रोड इनिशिएटिव्ह, त्याच्या अंतर्गत इन्फ्रा डेव्हलपमेंटसाठी किंवा साधन संपत्तीच्या विकासासाठी तिसऱ्या प्रकारचं कर्ज हे चीनकडनं दिलं गेलेलं आहे आणि ते साधारणतः 70 देशांना आतापर्यंत दिलं गेलेलं आहे. याच्या अंतर्गत 13,000 प्रकल्प हे चीन या देशांमधनं विकसित करतो आहे आणि त्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती हे कर्ज दिले गेले. साधारणतः 250 अब्ज डॉलर्सचं कर्ज हे चीनकडनं दिलं गेलेलं आहे. अर्थात हे प्रकल्प किंवा अशा स्वरूपाचं कर्ज देताना हे चीन कोणत्या देशांना जास्तीत जास्त टॅप करतो आहे किंवा त्यांना टार्गेट करतो आहे, तर शक्यतो जे लो इन्कम नेशन्स आहेत किंवा मिडल इन्कम नेशन्स आहेत त्यांना चीन टार्गेट करतो आहे. आणि त्यांना हे लोन देताना चीन हे बघत नाहीये की त्या देशांचा इकॉनॉमिक हिस्ट्री काय, त्यांचा आर्थिक इतिहास काय, म्हणजे त्या देश हे कर्जात बुडालेले आहेत का, त्यांनी या पूर्वी कर्ज कोणाची घेऊन ते चुकवलेले आहेत का, IMF किंवा त्यांना काही बेलआउट प्रोग्राम यापूर्वी दिलेले आहेत का, त्यांच्याकडे येणारी परकी गुंतवणूक किती आहे, त्यांच्याकडचं रिपेमेंटची कॅपॅसिटी आहे की नाही, या कोणत्याही गोष्टी चीनकडनं पाहिल्या जातात. हे लोन दिले जातात ते केवळ राजकीय उद्दिष्टांसाठी दिले जातात. त्यामागे चीनचा हिडन अजेंडा असतो. हे लोन देणं, त्यांना कर्जाच्या उपकाराच्या ओझ्याखाली ठेवणं आणि त्या उपकाराच्या ओझ्याखाली ठेवल्यानंतर ते त्यांच्याकडनं मोठे मोठे विकासाचे कंत्राट आपल्याकडे घेणं. हे कंत्राट घेतल्यानंतर त्याच्या संदर्भातलं कर्ज हे देश फेडू शकत नाही स्पष्ट आहे. त्यामुळे मग ते अख्खे प्रकल्प चीन लीज माध्यमातून आपल्याकडे घेतो. अनेक देशांना आता चीनची ही मोडस ऑपरेंडी कळून यायला लागली. याच्यावरती अनेक रिसर्च आता व्हायला लागलेले आहेत. अनेक त्याच्या संदर्भातले रिसर्च पेपर्स असतील किंवा अनेक सर्वे रिपोर्ट त्याच्यामधनं बाहेर यायला लागलेले आहेत. आणि हा डेट ट्रॅप म्हणजे एक अत्यंत सिस्टमॅटिक अशा स्वरूपाची हे एक जाळं आहे आणि देश त्याच्यामध्ये अडकत चाललेले आहेत. अर्थात यामागे पार्शली आपल्याला दोष हा ब्रिटन वूड संस्थांना पण देता येईल. ह्या ब्रिटन वूड संस्था म्हणजे हा जो ब्रिटन वूड करार होता ज्याच्या अंतर्गत वर्ल्ड बँक आणि IMF तयार केले गेलं, प्रामुख्याने अमेरिकेच्या नेतृत्वाखालच्या संस्था आहेत आणि या संस्था जसं अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाची साधनं असल्यासारखं काम करतात. त्यामुळे यांच्याकडनं जे कर्ज दिले जातात किंवा बेलआउट प्रोग्राम दिले जातात हे देखील एका विशिष्ट उद्दिष्टाने दिले जातात आणि त्याचे अमेरिकेबरोबरचे संबंध कसे आहेत यावरती बऱ्याचशा गोष्टी निर्धारित केल्या जातात आणि त्यामुळे कुठेतरी अनेक गरीब देशांना आपल्या विकास प्रकल्पांसाठी लोन मिळत नाही. त्यामुळे असे देश हे चीनकडे आता वळतात आणि त्यामुळे या डेट ट्रॅप मध्ये ते सॉफ्ट टार्गेट बनत आहेत आणि चीन त्यांना आपल्या डेट ट्रॅप मध्ये अडकवतो आहे. अर्थात याचे प्रचंड फायदे हे चीनला होत आहेत. लक्षात घ्या की कोविड पॅन्डेमिकच्या काळामध्ये
जवळपास जगाला याची कल्पना आहे की कोरोनाचा प्रसार हा चीनमधनच झालेला आहे. या संदर्भामध्ये सायन्स हे जे अत्यंत प्रतिष्ठित अशा स्वरूपाचे एक जर्नल आहे, त्या जर्नलमध्ये 50 शास्त्रज्ञांनी आपल्या स्वाक्षरीने एक लेख लिहिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की कोरोनाची उत्पत्ती ही कृत्रिम असल्याचं नाकारता येत नाही. त्यामुळे तो मॅनमेड देखील असू शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही. एवढं सगळं असतानाही आज जगातल्या बहुसंख्य देशांच्या अर्थव्यवस्था कोरोनामुळे पूर्णपणे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना, करोडो लोक बेरोजगार झालेले असताना आज चीनच्या विरुद्ध कोणीही आवाज उठवताना दिसत नाही. अगदी बोटार मोजण्या एवढे देश आहेत. एक तर अमेरिकेने सुरुवातीला आवाज उठवला, तो आता अमेरिका गप्प झालेला. ऑस्ट्रेलियाने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध एकतर्फी आर्थिक निर्बंध हे चीनने टाकलेले होते. जर्मनीने थोडासा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, पण नंतर तोही शांत झाला. 194 देशांपैकी 2 ते 3 देश हे चीनच्या विरुद्ध आपला आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात. बहुसंख्य देश शांत आहेत. ते शांत का आहेत? कारण ते चीनच्या कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत. त्यांना चीनने प्रचंड मोठं कर्ज देऊ केलेलं आहे. त्यामुळे चीनच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत जी आहे ती या देशांकडे नाहीये. आणि आता हे रशिया युक्रेन वॉर जे चाललेलं आहे, या वॉरमध्ये माझं स्पष्ट ओपिनियन आहे की या वॉरचा फायदा नेमकं कोणाला होणार आहे. आज अमेरिकेला हे कळत नाहीये की या युद्धाचा शेवट कशा पद्धतीने घडवून आणायचा आहे. रशियाने तर खरं आक्रमण केलेलं आहे, परंतु रशियाला देखील याचा शेवट कसा घडून आणायचा किंवा हे पुढे कसं घेऊन जायचं याच्या संदर्भातले प्रश्न पडलेले आहेत. युक्रेनला खुद्द हा पडलेला आहे की आता हे वॉर इतकं पुढे गेलेलं आहे, याच्यातनं आपण बाहेर कशा पद्धतीने पडायचं हे युक्रेनला कळत नाहीये. आणि नेमका या युद्धाने साधलं काय जाणार आहे? या युद्धाने रशिया हा आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कंगाल झालेला असेल. युक्रेन हा फिजिकली डिस्ट्रॉय झालेला असेल. अमेरिका आपलं महासत्तेचं जे पद होतं ते अमेरिकेने गमावलेलं असेल. मग याचा फायदा नेमका झाला कोणाला? याचा फायदा केवळ एका मोठ्या देशाला होतो आहे, आणि तो आहे चायना. त्यामुळे चायनाचं हा दूरनं या सगळ्या गोष्टी बघतो आहे. या युद्धानंतर चीनचं सामर्थ्य प्रचंड वाढणार आहे, आर्थिक सामर्थ्य वाढणार आहे, त्याचप्रमाणे लष्करी सामर्थ्य हे देखील वाढणार आहे. चीनला आता याची पूर्णपणे खात्री झालेली आहे की आपण जरी तैवानच्या विरुद्ध लष्करी ऍक्शन घेतली, भारताच्या विरुद्ध लष्करी ऍक्शन घेतली, तरी अमेरिका आता प्रत्यक्ष यांच्या भेटीला येणार नाहीये. कारण अमेरिकेचा जो महासत्तेचा दर्जा आहे तो आता राहिलेला नाहीये. एकूणच डॉलर इकॉनॉमीला देखील सुरुंग लागायला लागला आहे. बघा, साधारणतः रशियाने 1 एप्रिल पासून आपलं जो तेल रशिया आणि नॅचरल गॅस युरोपला एक्सपोर्ट करतो किंवा निर्यात करतो, त्याचं पेमेंट युरोपियन देशांनी रुबलमध्ये करावं अशा स्वरूपाचं कंपल्शन 1 एप्रिल पासून रशियाने करायला सुरुवात केलेली आहे. दुसरं, सौदी अरेबिया जो आपल्या तेलाची किंमत डॉलरमध्ये प्राइस करत होता, त्यांनी चीनला युआनमध्ये आता तेल विकायला सुरुवात केलेली आहे. त्याचप्रमाणे भारत रशियाकडनं जे तेल आता घेतोय ते आता रुबल आणि रुपी याच्यामध्ये तो ट्रेड होणार आहे. त्यामुळे आणि त्याचप्रमाणे जी स्विफ्ट आंतरराष्ट्रीय फिनान्शियल यंत्रणा आहे, जी साधारणतः 123 देशांमधल्या 11,000 संस्था ती वापरतात, त्यांनी देखील आता अल्टरनेटिव्ह सिस्टम बघायला सुरुवात केलेली आहे. 63 संस्थांनी आता अल्टरनेटिव्ह फिनान्शियल ट्रान्झॅक्शन सिस्टम ही बघायला सुरुवात केलेली आहे. डॉलरला ज्या पद्धतीचं अमेरिकेचं पाठबळ होतं, सिक्युरिटीचं पाठबळ होतं, एक गॅरंटी होती, एक इन्शुरन्स गॅरंटी होती अमेरिकेची, ती इन्शुरन्स गॅरंटी गेलेली असल्यामुळे डॉलर हा येत्या काळामध्ये देखील तुम्हाला डॉलर प्रणित फिनान्शियल ट्रान्झॅक्शन सिस्टम किंवा फिनान्शियल सिस्टम ही कुठेतरी आता तुम्हाला कमी होताना दिसेल. आणि या सगळ्या गोष्टींचे फायदे हे चीनला होणार आहेत. आणि चीनने सिस्टमॅटिकली जो 2049 पर्यंत अमेरिकेला सुपरसीड करून नंबर 1 ची इकॉनॉमिक पॉवर बनण्याचे जे शी जिनपिंगचे प्लॅन्स आहेत, ते प्लॅन्स आता सहजपणे पूर्ण होताना तुम्हाला येत्या काळामध्ये दिसतील. आणि याच्यामध्ये एक महत्वाचं साधन म्हणून चीन या सगळ्या डेट ट्रॅपकडे किंवा कर्जाच्या विळख्याकडे बघतो आहे. पूर्वीच्या काळी कोलोनियल पॉवर्सनी अशाच पद्धतीने आर्थिक क्षेत्राच्या माध्यमातून किंवा आर्थिक धोरणाच्या माध्यमातून आपल्या वसाहतींचं आर्थिक शोषण केलं, आणि त्यांना ते कळलंही नाही. अशा पद्धतीचं सिस्टमॅटिकली त्यांच्यावरती आपली पकड निर्माण केली. तोच प्रकार आज 21व्या शतकामध्ये एक नवीन कोलोनियल पॉवर, एक नवीन वसाहतवादी पॉवर म्हणून चीन पुढे आलेला आहे. आणि तो या कर्जाच्या माध्यमातून आपल्या अनेक वसाहती जगभर निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. आज नंबर श्रीलंकेचा लागला, उद्या पाकिस्तानचा लागणार आहे, परवा मालदीवचा असेल, नंतर नेपाळचा असेल. आणि भारताच्या शेजारी देशांमध्ये निर्माण होणारे सगळे क्रायसिस हे भारतावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम करणार आहेत. त्यामुळे वेळीच जगाने या बाबतीमध्ये सावध होणं, छोट्या देशाने या बाबतीमध्ये सावध होणं हे अत्यंत गरजेचं आहे. नसता त्यांची पण अवस्था या श्रीलंकेसारखी व्हायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं.